नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आमचा इटलीमधला तिसरा दिवस आहे आणि आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत। आम्ही सकाळीच तयार होऊन इथे जे मेन मेट्रो स्टेशन आहे, ट्रेन स्टेशन, तिथे आलो आहोत, कारण इथूनच आमची ट्रेन असणार आहे। आधी आम्ही रोममध्ये होतो आणि आता रोममधूनच इथे एक सुंदर अशी सिटी आहे आणि त्याच्यामध्ये जो स्पॉट आम्ही बघायला जाणार आहोत तो पण खूप सुंदर असणार आहे आणि खूप फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे इथलं। आणि त्यामुळे म्हणूनच आम्ही सकाळीच सगळे तयार होऊन निघालेलो आहोत। ही ऑलमोस्ट 3 तासाची ट्रेन जर्नी आहे, ज्याचं बुकिंग आम्ही आधीच केलं होतं। त्याचबरोबर आज ना अंगारकी चतुर्थी आहे, तर तुम्हाला सगळ्यांना अंगारकी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि चतुर्थी आमच्या सगळ्यांचीच असते, मुलांची सोडून आमच्या सगळ्यांची चतुर्थी आहे, म्हणून आम्ही सोबतच सकाळी साबुदाणा खिचडी करून घेतलेली। आणि ऑलमोस्ट 6:30च्या आसपास आमची ट्रेन आली आणि आजची जी आहे ही आमची वन डे ट्रिप आहे। त्यामुळे जे थोडंफार लागणारं आजच्या दिवशीचं सामान आहे तेवढं आम्ही घेतलेलं आहे। आणि रोम टू पिसा जाण्यासाठी ऑलमोस्ट 3 तास लागतात आणि त्याचबरोबर हा जो रूट आहे हा एकतर फास्टेस्ट रूट आहे, त्याचबरोबर खूप सिनिक रूट आहे, त्यामुळे हा मस्त असा व्ह्यू आम्ही आता एन्जॉय करतो आहे। आणि हो, त्याचबरोबर ह्या ट्रेनला रेस्टॉरंट किंवा कॅफेसुद्धा आहे, जिथून तुम्ही स्नॅक्स, कॉफी, त्याचबरोबर चहा असं थोडंफार घेऊ शकता। तिथेसुद्धा बसण्याची पण खूप छान अशी अरेंजमेंट आहे, सो तिथे बसूनही एन्जॉय करू शकता किंवा तुमच्या सीटवरही एन्जॉय करू शकता। आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत लिनिंग टॉवर ऑफ पिसा इथे। सो खूप फेमस असं इथलं मॉन्युमेंट आहे आणि म्हणूनच आम्ही हे बघण्यासाठी म्हणून आजचा दिवस प्लॅन केलेला होता। सो म्हणून आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि 200 वर्षांपूर्वी बांधलेलं आहे हे टॉवर, हे मॉन्युमेंट। आणि अजून एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट ह्याच्याबद्दलची की हे जे टॉवर आहे हे टिल्टेड टॉवर आहे, जसं की तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर हे टिल्टेड का आहे तर ह्याच्या जी खालची जी जमीन आहे ती पूर्ण भुसभुशीत आहे आणि म्हणून जसं बांधलं त्याच्यानंतर एक 5च वर्षामध्ये त्यांच्या लक्षात आलं की तो थोडासा टिल्ट झालेला आहे, हे जे मॉन्युमेंट आहे हे थोडंसं टिल्ट झालेलं आहे। आणि अजून एक गोष्ट आहे की असंही म्हणतात की पुढच्या काही वर्षांमध्ये हे टॉवर कदाचित खाली अजून येऊ शकतं, पण आत्ता मात्र खूप छान असं हे टॉवर आहे जे बघण्यासाठी म्हणून तुफान गर्दी आहे इथे। आणि लोक खूप मस्त मस्त इथे फोटोज काढतात वेगवेगळ्या अँगलनी आणि आम्ही सुद्धा तेच करत आहोत पूर्ण दिवस, म्हणूनच आम्ही आजचा राखून ठेवला।
लिनिक टॉवर ऑफ पिसा जे आहे त्याच्या पण तुम्ही वर जाऊन पण तुम्ही पूर्ण सिटीचा व्ह्यू बघू शकता. आणि त्यानंतर आम्ही आलो त्यावेळेस बऱ्यापैकी ऊन आहे, म्हणजे क्लायमेट जे आहे ते बऱ्यापैकी गरम आहे. तर म्हणून आम्ही साबुदाणा खिचडीनंतर आईस्क्रीम पण घेतलेलं आणि तिथे खूप छान असा टाईम स्पेंड केला. आणि त्यानंतर दुपारी मात्र 3-4च्या आसपास पावसाचं प्रेडिक्शन होतं आणि त्याप्रमाणे पाऊस सुरू झालेला. आणि इथे मेन पिसामध्ये बघण्यासारखं म्हटलं तर हेच एक आहे. तुम्ही आजूबाजूचंही थोडंफार बघू शकता, परंतु जसं मी म्हटलं की पाऊस सुरू होता, तर पाऊस सुरू होता म्हणूनच आम्ही इथेच थांबलो थोड्या वेळ. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लिनिंग टॉवर ऑफ पिसा हे जे आहे हे 7 वंडर्सपैकी एक देखील मानलं जातं आणि खूप छान आहे. इथे आजूबाजूलासुद्धा भरपूर सारे रेस्टॉरंट आहेत, त्याचबरोबर सोव्हिनियरचे भरपूर सारे शॉप्स आहेत आणि एकदम लाईव्हली असं एन्व्हायरमेंट आहे. आणि ही जी दिसत आहे ही पिसा या शहरातून वाहणारी अर्नो म्हणून नदी आहे. त्यानंतर इंडियन रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण केलं. हे जे इंडियन रेस्टॉरंट आहे हे स्टेशनच्या अगदी जवळ आहे की ज्याच्यामुळे आम्हाला लगेचच स्टेशनला जाता आलं. आणि आत्ता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे. आमची इथून 8:30 वाजताची ट्रेन आहे बॅक टू रोमसाठी म्हणून आम्ही दिवसभर तिथे खूप छान असा वेळ घालवला. भरपूर साऱ्या गोष्टी बघितल्या आणि डिनर करून आत्ता आम्ही इथे स्टेशनवर आलेलो आहोत, पिसा स्टेशनवर. आणि आता थोड्याच वेळात ट्रेन आहे. आमचा इटलीमधला आहे 4था दिवस आणि आता आम्ही जाणार आहोत कोलोझियमला. आणि आता आम्ही आहोत इथे असलेल्या ट्रेन स्टेशनवर. सो इथूनच आम्ही आता कोलोझियमसाठी जाण्यासाठी म्हणून ट्रेन घेणार आहोत. आणि अगदी 2च मिनिटाच्या अंतरावर आहे कोलोझियम, जे आमचं पिरामिड स्टेशन आहे. तिथून जस्ट 2 स्टॉपलाच कोलेजियो म्हणून एक स्टेशन आहे आणि त्याच्या समोरच उतरलं की लगेचच कोलोझियम आहे. सो आता आम्ही तिथे पोहोचतो आणि मग मी बोलते परत. आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत कोलोझियमच्या इथे. कोलोझियमलाच फ्लॅवियन ॲम्पीथेटर असं देखील म्हटलं जातं आणि हे खूप असं जुनं असं जगातलं सगळ्यात मोठं मॉन्युमेंट आहे. सो तुम्ही बघू शकता 4 स्टोरी एवढं मोठं हे आर्किटेक्चर आहे, हे मॉन्युमेंट आहे. आणि त्याचबरोबर इथे जवळपास 80,000 लोक एका वेळेस बसू शकतील, इतकं मोठं ह्याचं स्ट्रक्चर आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे बघायला यायचं असेल तर तुम्ही, मला असं वाटतं 4 ते 5 तास तरी तुम्हाला हे पूर्ण फिरण्यासाठी लागतात. खूप मोठं असं हे मॉन्युमेंट आहे आणि भरपूर गर्दी आहे आत्ता पण. अगदी प्राचीन काळामधलं असं हे कोलोझियम जे आहे हे काही नॅचरल डिझास्टर्समुळं सुद्धा बऱ्यापैकी डिस्ट्रॉय झालेलं, पण तरी देखील रोमन साम्राज्याचं जे आर्किटेक्चर आहे, जे कल्चर आहे ते बघण्यासाठी इथे आजही भरपूर गर्दी असते. खूप सारे टुरिस्ट इथं सतत येत असतात. आणि आता दुपारची वेळ आहे. ऑलमोस्ट दुपारचे 3-3:30 झालेले आहेत आणि 4 वाजताची आमची पॅन्थिऑनची इथं बुक केलेलं आहे ऑनलाईन. सो म्हणून आम्ही आता पॅन्थिऑनला जाण्यासाठी म्हणून निघालेलो आहोत. आजचं जे क्लायमेट आहे ते खूप सनी आहे, खूप जास्त ऊन आहे आज इथे. तर आता तिथे पोहोचते मी आणि मग बोलते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोलोझियम किंवा पॅन्थिऑन याचे तिकीट्स आधीच ऑनलाईन बुक केलेले खूप बेटर आहे, कारण नंतर आपल्याला मे बी तिकीट मिळत नाही तिथे गेल्यानंतर. सो त्यामुळे आम्ही देखील आधीच बुक केलेले ह्याचे तिकीट्स.
आणि आता आम्ही इथे पॅन्थिऑनच्या मध्ये आलेलो आहोत आणि इथे ऑडिओ गाईड जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता. त्याच्यासाठी म्हणून इथे आतमध्येच आल्यावर कलेक्ट करू शकतो आपण. सो इथे क्यू आहे, तर आम्ही क्यूमध्ये वेट करत आहोत. आणि हे सगळं बघून आम्ही संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर हा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत करत चहा घेतला. आणि त्यानंतर आजचा आमचा जो डिनरचा प्लॅन आहे तो आहे इथे असलेलं फेमस म्हणजेच पिझ्झा आणि त्याचबरोबर जिलॅटो. सो येस, हा आहे आजचा रात्रीचा प्लॅन. आणि म्हणूनच इथे जवळच असलेल्या या पिझ्झा शॉपमध्ये आम्ही आलेलो आहोत. घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच आहे हे शॉप. आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी आहे, म्हणजे अगदी बसायला जागा नाही आहे. खूप जणं वेटिंगमध्ये थांबलेले आहेत. आणि आत्ता ऑलमोस्ट संध्याकाळचे 8 वाजून गेलेले आहेत, तरी देखील एवढी गर्दी आहे. आणि आम्ही पार्सल घ्यायचं ठरवलं. सो त्याचबरोबर जिलॅटो जे की इथलं खूप फेमस आहे, तर ते आत्ता आम्ही ट्राय करणार आहोत. आणि म्हणूनच आता इथे पण भरपूर क्यू आहे जिलॅटोसाठी. रात्रीच्या 11 वाजता एवढी गर्दी आहे शॉपमध्ये, तुम्ही बघू शकता. सो येस. आणि त्यानंतर इथे भरपूर वेगवेगळे असे जिलॅटोचे फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि ते टेस्टसाठी पण देत होते. आणि मग आपण कुठलेही 4 ते 5 फ्लेवर्स चूज करू शकतो. आणि मी याआधी सांगितलं तसं इटलीमध्ये बऱ्यापैकी रात्री उशिरापर्यंत जिलॅटोचं त्याचबरोबर पिझ्झाचे बरेचसे शॉप्स, रेस्टॉरंट्स आपल्याला ओपन दिसतात. आणि पिझ्झा घेतलेला आहे आम्ही, आता जात आहोत. आणि फायनली इथं असलेला जो ऑथेंटिक पिझ्झा आहे तो आणि जिलॅटो हे घेऊन आम्ही घरी आलो. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप टेम्पटिंग असं दिसत आहे. सो आम्ही सगळ्यांनी ट्राय केला. आणि त्याचबरोबर जिलॅटो तर खूपच अमेझिंग आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हे जिलॅटो मिळतं. आता आम्ही हे जिलॅटो आणलेलं आहे आणि पॅकिंग पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित करून दिली आहे त्यांनी. समरच्या दिवसामध्ये जिलॅटो खूप मस्त एन्जॉय करता येतं, खूप छान वाटतं. इथे ना वेगवेगळे फ्लेवर्स आहेत, तर तुम्ही मॅक्सिमम 5 फ्लेवर्स मिक्स करून हे आईस्क्रीम घेऊ शकता, जिलॅटो घेऊ शकता. सो इथे आहेत वेगवेगळे असे फ्लेवर्स. आणि आता आम्ही ते जिलॅटो एन्जॉय करत आहोत सगळेजण. जिलॅटो खूपच सुंदर आहे, एकदम भारी. आणि अशा पद्धतीनं आमची इटलीची ही ट्रिप संपलेली आहे. उद्या आम्ही इटलीतून स्वीडनसाठी म्हणून ट्रॅव्हल करणार आहोत. सो खूप मस्त आमची ट्रिप झाली. आणि हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर नक्की करा आपले व्हिडिओज. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.